हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज पण छान ऊन पडलं आणि असं वाटतं की 1-2 दिवस ऊन पडलं तर अजून तर मला फिनिशिंगचं जे काम आहे सगळं तर ते करून घेता येईल. आता सगळे जे कपाट आहेत ते मी स्वच्छ केलेत, म्हणजे पुसून घेतलेत प्रॉपर परत एकदा. आणि सगळे बॉक्सेस जे आहेत ते अनफोल्ड करायला लागले आणि अनपॅक करते आता सामान सगळं. हे सगळे जे अगोदर घेऊन ठेवलेले ते आता उपयोगाला येणार आहेत सगळे. तर पटपट लावून घेते. मावशी पण येईल आता थोड्या वेळानं, राजश्री पण आहे, आणि इथं नंदिनी पण आता मदत करणार आहे. काय लागलं दाखवायला आले ते? काय लागलं पिल्लू? बाई बाई केवढं लागलंय ते. कुठे लागलं बाय? इथं लागलं. अगं बाई इथं लागलं वे. कुठं लागलं ते? कुणी लावलं? कुठं पडलीस? हां, नाटकं बघ नाटकं. आगाव आहे एक नंबरचं. हे बघ लंगडा बघ लंगडा आणि सगळं दाखवून. बाई बाई, बस हा बस तिथं एका जागी बस शांत 1-2 तास. चला, पसारा असा आहे हा सगळा. काढलाय मी. साड्या अर्ध्या तिकडे ठेवल्यात, अर्ध्या काढायला लागले. जसं जसं बॉक्स मी हँगर पहिले शोधते, म्हणजे कसं हँगर सापडले की साड्या पटपट मला टाकते हे करता येतात. तर माझा विचार चालला सगळ्या साड्या तिकडे ठेवाव्यात आणि बाकीचे कपडे ते इकडे, त्यानुसार हँगर ठेवते. तर ह्याच्यामध्ये कसं जीन्स हे करता येतात, एक हँगरमध्ये नाही या जीन्स हे करता येतात त्याच्यामुळे. आणि ह्याला बघा की मी 3-4 महिने साथ होते तर व्हाईट कलरचं असं भुर्रा आल्यासारखं आलं. तर हे पण जरा क्लीन करून घेते. सगळे बॉक्स आधी ओपन करून घेतले म्हणजे मला समजेल की कोणत्या बॉक्समध्ये काय काय आहे. काही बॉक्सवरती मी नावं टाकली होती, म्हणजे कोणत्या बॉक्समध्ये म्हणजे ब्लाऊज आहेत, ड्रेस आहेत, साड्या आहेत, जीन्स आहेत. आणि त्याच्यानंतर हे सगळे हँगरसुद्धा, म्हणजे ज्यांना थोडंसं असं व्हाईट हे आल्यासारखं झालं होतं तर ते क्लीन करून घेतले. बाकी सगळे प्रॉपर सुस्थितीत होते. साड्या वगैरे सगळ्या प्रॉपर होत्या. मला जे टेन्शन होते ते काहीच नव्हतं, सगळं व्यवस्थित होतं. तिथेच जा 500ला 2 सेल साड्याचं. इथं एक लावले. इथं ब्लाऊज ठेवायचा विचार करायला लागले, खरं अजून काय लक्ष घ्यायचं नाही आता इकडे लावून घेते. इथं बीम आलं त्याच्यामुळे एवढं इथपर्यंतच लागेल, नाही तर मग व्यवस्थित बसणार नाही. इथं बाकीचं बघते तोपर्यंत. इथं आणि इथं खालच्या साईडला साड्या, ब्लाउजेस आणि परकर जे आहेत ते एकाच ठिकाणी ठेवायचे म्हटलं, म्हणजे सारखं हे नको. त्यामुळे राजश्रीला म्हटलं हँगरला मला अडकवून दे साड्या. हँगर जे होते ते लिमिटेड होतेच, म्हणजे एका हँगरवरती मी 1 ते 2 ते 3 साड्या ठेवते. हे महेश्वरी साड्या वजनाने हलक्या असतात त्यामुळे इतकं काही टेन्शन नाही. आणि लाकडी हँगर मी घेतलेत, ते स्टील किंवा ह्याचे नाही आहेत साड्यांसाठी जे आहेत ते. नाहीतर एक कोटिंग केलेले आहेत ते मोस्टली थोडेफार वापरले, नंतर बाकी सगळे लाकडीच आहेत. तर इथे राजश्री मला सगळ्या साड्यांच्या घड्या ज्या आहेत त्या काढून व्यवस्थित हे करून देत होती. मम्मी, मावशी बाकी खालचं आवरून घेत होत्या. मावशी पण आली होती मला मदत करायला, तर त्या खालचं सगळं आवरून घेत होत्या. कारण किचनमध्ये अजूनही थोडंसं सेट व्हायचं, म्हणजे प्रॉपर किचन सेट व्हायला महिना जाईल अजून. मग आला मी जसं म्हटलं की मला काउंटरवरती किचनच्या काहीच नको आहे, फक्त शेगडी असलेली बास. तर ते थोडासा वेळ लागणार आहे. आरोचे कपडे अजून लावू शकत नव्हतो कारण त्याचा जो वॉलपेपर आहे तो यायचा आहे. मम्मीने सगळं जेवण आवरून घेतलं, आम्ही जेवून घेतले. मावशी आणि मम्मी जेवायची बाकी होते, बाकी मी वरती आवरत होते. आणि परत मी इथं खालती बघायला आले काय काय चालू आहे. राजनंदिनी पायऱ्यावरून वरती, पायऱ्यावरून खालती तिचं चालू होतं. नरेंद्र पण होते त्यामुळे राजनंदिनीवरती सांभाळत होते. आता काय केलं आहे, सगळे बॉक्स पूर्ण खोललेत आणि त्याच्यानंतर इथं बाजूला काढले. ते जर बघाल ना तुम्ही तर ही कपडे अशीच घडी घातले, त्यामुळे जास्त टेन्शन नाही. पण तरीसुद्धा काही काही बॉक्सात त्यांना नेसेसरी नसलेल्या गोष्टी, सगळ्या आवश्यक नसलेल्या गोष्टी पण भरलेल्या आहेत. सगळ्यात मेन कपडे जर जागेवर लागले तर बाकीच्या गोष्टी कुठे ठेवायच्या हे समजेल मला. म्हणून ही मम्मी आणि मावशी खाली आहेत. काय काय पार्टिशन मिळालं काय? टॉवेल नाही ते हे अडकवण्यासाठीच आलं. हँगर पडदे अजून लावलेले नाही आहेत, सो पडद्यांसाठी सिलेक्शन करून घेण्यासाठी आले होते की खाली हॉलला, वरती खिडक्यांना, बेडरूमला वगैरे पडदे कोणते लावायचे, कसं ठेवायचं, युरोपियन कर्टनमध्ये ठेवायचं, फोल्डेडमध्ये ठेवायचे, कसे ठेवायचे ते. त्याच्यासाठी त्याने सगळे हे घेऊन आले होते. आमचं सिलेक्शन चालू होतं. मलाच काही समजत नव्हतं की नेमकं कोणतं चांगलं दिसेल, कारण मी खूप कलर हा सटल ठेवलेला आहे. आता बरोबर वाजलेत ना 7:45 10 मिनिटात, आणि आम्ही किती वेळ करत होतो माहीत नाही. लाईट लावते सगळे एवढंच. हे सगळं क्लीन केलं, इथलं सगळं बॉक्सेस जे आहेत ते काढलेत.
कपाट पूर्ण लावलं आहे, सगळं व्यवस्थित लावल्यानंतर मी एकदा दाखवेनच कसं लावलेलं आहे ते. सगळं मावलेलं आहे व्यवस्थित. हे सगळं पुसून घेतलं. आता हे काय अजून लादी पुसून घ्यायची, ते आता नंतर बघूया. आता हे बघा, हे सगळं इतकं अजून हे पडलेलं आहे, हे आता सगळं काढते. आणि आरवचे जे सरप्राईज म्हणत होते ना, तर ते दाखवते. ते हे आरवची रूम अजून लावायची. आता इथं लावू शकत नाही कारण हे वॉलपेपर जे आहे त्याचं, हे वाला रोहित शर्मा त्याला फार आवडतं, तर हे लावल्याने इथं त्यांनी सांगितलं की 1-2 दिवस अजून हात लावू नका इथं. तर हे बाकीचं सगळं आम्ही आवरून घेणार आहे त्याचं, बट कपडे त्याचे लावता येणार नाहीत अजून, कारण हे असंच ठेवायचं म्हणून सांगितलं. मग कपडे एकदा घातले आतमध्ये, नंतर मग परत एकदा लावलं की काढता येणार नाही, म्हणून कपडे त्याच्या बाहेरच ठेवलेत अजून. पहिले म्हटलं आमचीच रूम आवरून घेऊया. आणि त्याच्यानंतर आता हे जे आहे हे सगळं आता काढते. हे 3 गोष्टी अजून आम्ही अनरॅप केलेल्या नाही आहेत, ह्या करूयात आता. आणि इथं साड्या लावलेल्या आहेत, लावलेल्या आहेत असं लावलं आहे सगळं. इथं ब्लाऊज करायसाठी सेक्शन घेतलेलं आहे, बाकी तिकडे पण साड्याचं मी निवांत सगळं वॉर्डरोब टूर जी आहे ती प्रॉपर लावल्यानंतर देईन तुम्हाला. इथे पण लावलेलं आहे. इथं अजून थोडंसं सामान मावेल. हे रिकामी बॉक्स, एम्प्टी बॉक्स सगळे ठेवायचे. इथं हे राजश्री त्यांचं काही सामान आहे. हे आता हे 2 बॉक्स पण काढायचे. त्यात काय नको असलेलं सगळं भंगारला टाकून सोडायचं. उद्या सकाळी भंगारवाला येईल. बाकी इथले हे आपलं हे बघा आहे ना, आरोन स्टडी टेबल बघा, नुसतं भरून ठेवलं आहे काय काय. मी इथं भरून ठेवले सगळे स्केचेस. नुसतं कलरचं काम आहे हे. त्याचं खाली ठेवरे म्हटलं तर इथं घेऊन आले, काय सांगायचं. आणि हे आपण घेतो म्हणा लागले, ठेवते बाजूला इथं. आता ते लोक जे आहेत, राजश्री, नरेंद्र आणि आरव, 3 जण गेलेले आहेत पाणीपुरी खायला आणि पाणीपुरी घेऊन यायला. म्हटलं घेऊन या, डाळ भात करतो, कारण मम्मी त्यांनी दिवसभर आम्ही थकलो आहे सगळेच. आता स्वयंपाक करायची उन्हात ताकद नाही आहे. आता हे एवढं सगळं आवरूनच झोपणार. उद्या रविवार जरा निवांत हे करूया म्हटलं. थोडंसंच आहे आता, जास्त किचन तरी लागलेलं आहे. सगळं गिझर, पाण्याचं सगळं जे काय ते सगळं लागलेलं आहे. तर हे एवढं तेवढं आवरूयात आता. रात्री खूप लेट झाला मला, जवळजवळ ना 1 वाजला सगळं पूर्ण आवरून झोपेपर्यंत. आणि इथे जर बघताय ना दरवाजाच्या वेळेस, सगळा हा बॉक्सेसचा अनपॅक केलेला ढीग लागला आहे पूर्ण. आणि आज सकाळी उठल्यानंतर मी सगळ्या कमेंट्स वाचल्या. खूप छान कमेंट्स आहेत सगळ्यांचे खूप 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 आभार. आणि खूप जणींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. छान वाटलं बघून, वाचून मस्त वाटलं. आणि त्याच्यानंतर ब्लॉग जे आहेत ते जास्त वेळेचे असे बनवता आले नाहीत, कारण आपण कॅमेरा अँगल ठेवतो ना त्याच्यामध्ये खूप लेट जातो आणि पटपट आवरायला होत नाही. म्हणून आम्ही सगळं काम आधी करून घेतलं. थोडंसं आहेच अजून गोष्टी करायच्या. मेन म्हणजे माझं पॅन्ट्री युनिट, तर त्याच्यासाठी एक त्यांना बोलवले ते बनवून घ्यायचं आहे म्हणून. तर ते येतील थोड्या वेळानं. आणि ते बॉक्सेस पण ते घेऊन जातात ना, त्यांना पण बोलवले. मग ते नंतर घेऊन येईल. तो आता अजून DMartला इथं एक संकेश्वरला आहे. राजेश्रीने थोडं सामान घेऊन आले, पण अजून जे सामान बाकी आहे तर ते आणायला मग संकेश्वरला जाऊन यायचं आहे. तिकडे पण जाऊन येणार थोड्या वेळानं. आता अजून सोफा सेट जो आहे तो बघायचा आहे, तो अजून बघितलेला नाही आहे. बनवून घ्यायचं म्हटलं तर खूप उशीर जाणार त्याला असं वाटते. त्यापेक्षा जाऊन बघून आलेलं बरं. इथूनच जवळ वगैरे कोल्हापूरला तर परत एकदा जावं लागणारच आहे. ते बघूया. आणि थँक्यू सो मच, खूप जणींनी खूप छान लिहिलेलं आहे कमेंट्स, खूप मस्त आहेत कमेंट. आता उठल्या, आज लेट नव्हतं, आता 8 वाजले उठेपर्यंत, कारण रात्री खूप लेट झालेलं सगळ्यावरून. इथून असं सुजल्यासारखं वाटायला लागलं आता, कारण खूप धावपळ झाली. आणि पायऱ्यात चढून उतरून पाय जे आहेत तर ते लेग वर्कआउट झाल्यानंतर कसे होतं तसे एकदम घट्ट झालेत. पायऱ्या चढताना आणि उतरताना एकदम हे होते, कारण कालच्या दिवसात तर भरपूरच असं हे झालं आणि व्यायाम झाला तो अक्षरशः माझा. सो असं आहे. आणि आज TV पण येईल संध्याकाळपर्यंत, दुपारी येईल किंवा संध्याकाळी येईल माहीत नाही. तर सचिन, कारण ते TVचं आम्ही सचिन आल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीने घ्या म्हटलं त्यांनी ठरवलेलं. पण जे वायफायसाठीचं जे डिव्हाइस घेतल्यानंतर त्याचं काहीतरी आहे की 3 दिवसामध्ये ते कनेक्ट झालं पाहिजे, असं काय बोलले ते. मग सचिनने तिकडनंच ऑर्डर केली कोल्हापूरमध्ये क्रोमामध्ये. मग नरेंद्र जिजू जाऊन तिथे सगळं बघून हे करून बुक करून आले होते. मग ती TV यायची होती काल, पण ते आलेली नाही. त्यामुळे आज येईल ती असं वाटतंय. मग आज आली तर इन्स्टॉल कधी होईल माहीत नाही, बघूया आता. वातावरण आज काय अजून हे पाऊस वगैरे काही नाही आहे. सो चलो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण.
आज बघते काय 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 शूट करू शकते. सध्या तरी आता इथून हेवी वाटायला लागलं. ते चहा पिते, चहा पिल्याशिवाय काही खरं नाही माझं. त्याच्यानंतर मग आपण पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया सगळ्यावरून. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय.